चल मित्रा, तुला सांगतो आज काय असते आई. तू आजारी पडल्यावर रात्रभर जागत बसते आई. तू हसल्यावर हसते आई, तू रुसल्यावर रुसते आई. आणि खूप भीती वाटते जवळ जवळ नसते आई. की 9 महिने तुझ्यासाठी यातना सोसते आई, स्वतःच्या रक्तावर तुला पोचते आई. आणि आजकालच्या पिढीला सगळ्यात जास्त टोचते आई. कारण आता आपण सो कॉल्ड मॅच्युअर झालो, त्या आपल्या जुन्या आईपासून बोर झालो. आता आपण आपल्या मोबाईलच्या जवळ, पण आपली आई आपल्यापासून लांब झाली. जणू आपण कैकेयन आपल्यासाठी राम झाली. आता आपण इन्स्टावर, फेसबुकवर बिनकामाचं प्रत्येकाची चाटत असतो. गरज नसताना पण प्रत्येकाला सहानुभूती वाटत असतो. पण ज्या आईला खरंच आपल्या प्रेमाची आणि सहानुभूतीची गरज आहे, तिच्यासमोर मात्र आपण ताटत असतो. आता आपण गरज नसताना पण प्रत्येकाला कॉल लावत असतो. आपण त्यांची किती केअर करतो हे त्यांना बिनकामाचं दावत असतो. पण असा प्रेमाचा कॉल आपण आपल्या आईला कधी लावला नाही. 12 ज्योतिर्लिंग फिरून सुद्धा तो देव काय आपल्याला पावला नाही. कारण आपल्या घरामध्ये असणाऱ्या आईमध्ये साला आपल्याला देव कधी घावला नाही. हा मित्र, तू पार्ट्या कर, मोठमोठ्या हॉटेलमध्ये जेवत जा, पण तुझ्या आईसाठी सदा 5चा वडापाव साईडला काढून ठेवत जा. आणि घरी आलेल्या आईला त्या मोठ्या हक्कानं सांगत जा की आई हे बघ मी त्यासाठी काय आणले. तेव्हा तुला तुझ्या आईच्या डोळ्यात आनंदाश्रू दिसतील रे. आणि काल ज्या देवासाठी तू मंदिरामध्ये लाईनीत उभा होतास, साला आज तेच देव तुझ्या पायाशी तुला लोटांगण घालताना दिसतील रे. हा, हे तुझ्यासाठी थोडं असेल, पण हे तुझ्या आईसाठी अमाप होईल. आणि मित्रा, आताच करून घे हे सगळं, कारण वेळ निघून गेल्यावर तुला नुसता पश्चाताप होईल.